लोकसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं। त्या यशात काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पालापाचोळ्यासारखे दूर सारले गेले। छगन भुजबळांसारख्या हेवीवेट मंत्र्याला तर जिल्ह्यात तोंड दाखवायचं कसं अशी वेळ आली आहे। आणि विशेष म्हणजे विधानसभा मतदारसंघ निहाय विचार केला तर भुजबळांचं नाशिकमधलं बळ भविष्यातही घटणार अशीच चिन्ह आहेत। जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचं इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत होतंय। गोंधळात पडू नका, ही दृश्य आत्ताची नक्कीच नाहीयेत, तर ज्यावेळी भुजबळांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेची आहेत। ती तारीख होती 3 मार्च 2014। नाशिकमधलं हे भव्य स्वागत पाहिल्यावर आपला विजय निश्चित आहे, फक्त निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे अशा आविर्भावात भुजबळ आणि त्यांचे खंदे समर्थक गाफील राहिले। पक्षानंही नाशिक पाठोपाठ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भुजबळांच्या खांद्यावर टाकली। मात्र दोन्ही मतदारसंघात भुजबळांना सपाटून मार खावा लागला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचा येवला विधानसभा तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा नांदगाव विधानसभा मतदारसंघ येतो। मात्र या दोन्ही ठिकाणी मतदारांनी भुजबळांना साफ नाकारलंय। येवल्यात महायुतीच्या उमेदवाराला 1,02,902 तर राष्ट्रवादीच्या खात्यात केवळ 49,889 मतं पडली। म्हणजेच भुजबळांच्या बालेकिल्ल्यात 53,000ची आघाडी महायुतीला मिळाली। तर बाजूच्याच नांदगाव मतदारसंघात राष्ट्रवादीला 36,807 तर भाजपच्या उमेदवाराला 1,72,000 म्हणजेच तब्बल 63,000ची आघाडी मिळाली। ही आकडेवारी भुजबळांसाठी धोक्याची घंटा आहे असा इशारा राजकीय विश्लेषक देत आहेत। छगन भुजबळ ज्या येवल्याचं प्रतिनिधित्व करतात तो येवला विधानसभा मतदारसंघ आणि त्यांचे चिरंजीव पंकज ज्या नांदगावचं मतदारसंघ प्रतिनिधित्व करतात तो नांदगाव विधानसभा मतदारसंघ, हे दोन्हीही असताना त्या दोन्ही ठिकाणून हरिश्चंद्र चव्हाणांना मोठी आघाडी आहे। तर हे सगळं बघितलं आपण तर येत्या विधानसभेच्या दृष्टीने खूप वेगळं चित्र बघायला मिळेल आपल्याला, असं या एकंदरीत निकालांचा अन्वयार्थ काढायला हरकत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र हा पराभव भुजबळांचा नाही तर मोदींचा विजय असल्याचा दावा करतायत। विकास कामांपेक्षाही जनता मतदार हे खोटी स्वप्न दाखवणाऱ्यांना बळी पडले, त्यांच्या भूलथापांना बळी पडलं असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल। भुजबळांना नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर येवलेकरांनी उत्स्फूर्तपणे बंद पुकारला होता, अश्रूंचे पाठ वाहिले होते। मात्र त्याच येवलेकरांनी मतदान यंत्रातून भुजबळांसारख्या पालकाला आसमान का दाखवलं हा खरा संशोधनाचा विषय आहे। विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं मतदारांची मानसिकता परिवर्तनाची नांदी आपल्या बाजूने वळवण्यासाठी भुजबळांना पुन्हा एकदा प्रतिष्ठा पणाला लावत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे हे नक्की। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।